Hello friends, welcome. Today we learn the second lecture of the fundamentals of design topic. In that we will going to discuss the different types of stresses. In that first one is the tensile stress, compressive stress, bending stress, transverse shear stress, torsional shear stress, crushing stress, bearing stress and principal stresses. We will discuss the one to one. First one is the tensile stress. Tensile stress means what? In that the pulling action on the element or body. म्हणजे एखादी बॉडी जर आपण घेतली आणि त्याला आपण जर ओढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती जो लोड अप्लाय होणार आहे तो टेन्साईल स्ट्रेस असते, टेन्साईल फोर्स असेल आणि त्या फोर्समुळे जो स्ट्रेस त्या बॉडीच्या आतमध्ये इंड्यूस होणार आहे तो असेल टेन्साईल स्ट्रेस. या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर तुम्हाला दिसेल एक मेंबर दाखवला, एक बॉडी दाखवली आहे ज्याच्यावरती अपोजिट डायरेक्शनला दोन फोर्स आपल्याला दिसतात आपल्याला, ज्याला डब्ल्यू म्हणलेलं आहे. काही वेळेला आपण हे नोटेशन पी कॅपिटल पी म्हणून सुद्धा घेत असतोय, ज्याचा डायमीटर दिलेला आहे स्मॉल डी असेल आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो आपल्याला माहित आहे π/4 डी स्क्वेअर असेल. What is its definition? When a body is subjected to equal and opposite axial pull force, the stress produced or induced in the body is called as a tensile stress. म्हणजेच काय, पुलिंग ऍक्शन मुळे जो फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्या फोर्स मुळे जो स्ट्रेस प्रोड्यूस होणार आहे त्या बॉडी मध्ये त्याला आपण म्हणणार आहे टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा टी and mathematically it is represented by W/A, force divided by area. फोर्स डिवाइड बाय एरिया हा कॉमन फॉर्म्युला आहे प्रत्येक ठिकाणी. फक्त जो फोर्स ऍक्ट होतोय तो फोर्स आपण घेणार आहे, शिवाय जो क्रॉस सेक्शनल एरिया असेल किंवा करस्पॉन्डिंग एरिया असेल तो आपण त्या ठिकाणी घेत राहणार आहे. पण फोर्स अपॉन एरिया हा जनरल फॉर्म्युला आहे, हा प्रत्येक ठिकाणी बेसिक तोच असणार आहे. व्हॉट इज अ डब्ल्यू? डब्ल्यू इज द ॲक्सियल फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी अँड ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड. याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे? π/4 डी स्क्वेअर. बरोबर. स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ द बार. नेक्स्ट दिस इज द टेन्साईल टाइप ऑफ फोर्स. नेक्स्ट इज द कॉम्प्रेसिव स्ट्रेस. व्हॉट इज अ कॉम्प्रेसिव स्ट्रेस? इट इज अ अपोजिट टू द टेन्साईल स्ट्रेस. इन दॅट पुश फोर्स इज अप्लाय ऑन द रॉड. हा जो रॉड जो मला दिसतोय याच्यावरती पुश फोर्स अप्लाय झालाय, म्हणजे त्या रॉडला दोन्ही बाजून आपण प्रेस केलाय, पुश केलाय आणि ज्याच्यामुळे जो स्ट्रेस क्रिएट होणार आहे त्या स्ट्रेसला आपण म्हणणार आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. व्हेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इक्वल अँड अपोजिट ॲक्सियल पुश फोर्स, द स्ट्रेस प्रोड्यूस्ड ऑर इंड्यूस्ड इन द बॉडी इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणणार आहे. सिंपल आहे, सेम टेन्साईल स्ट्रेस प्रमाणे आहे, फक्त पुलिंग फोर्सच्या ऐवजी इथं असणार आहे पुशिंग फोर्स. ओके. इट इज डिनोटेड बाय सिग्मा सी अँड formula is the W/A. W is the axial compressive force and A is the cross sectional area of rod π/4 d square. D is the diameter of the rod. This is the compressive stress. Next one is the bending stress. What is the bending stress? Bending stress is because of the bending moment. म्हणजे समजा एखादा रॉड आहे, एखादा बीम आहे आणि ज्याच्यावर आपण ज्यावेळी फोर्स अप्लाय करतोय तो बेंड होतोय, तो ज्यावेळी बेंड होणार आहे त्याला आपण म्हणतोय बेंडिंग स्ट्रेस. आता याची डेफिनेशन काय? व्हेन अ बीम इज सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट द स्ट्रेस इंड्यूस्ड इन इट कॉल्ड ॲज अ बेंडिंग स्ट्रेस. म्हणजेच बेंडिंग मुवमेंटमुळे जो स्ट्रेस तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे बेंडिंग स्ट्रेस. आता एक फिगर तुम्हाला दाखवली आहे, की फिगरमध्ये तुम्ही बघू शकता इथं. इन दॅट दिस इज द वन बीम अँड याच्यावर जर बघितला तुम्ही NA इज द न्यूट्रल ॲक्सिस आणि या बीमचे जे दोन आउटर मोस्ट फायबर आहेत त्यामध्ये हा अप्पर फायबर आहे आणि हा लोअर फायबर आहे. याच्यावरती जो फोर्स ऍक्ट झाला आहे, बेंडिंग मुवमेंट ऍक्ट झालेला आहे, त्याच्यामुळं अप्पर फायबर जो आहे हा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि लोअर फायबर जो आहे तो इलॉंगेट झालेला आहे. म्हणजेच काय, अप्पर फायबर जो आहे याच्यामध्ये असेल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि लोअर फायबरमध्ये असेल टेन्साईल स्ट्रेस. बरोबर. म्हणजेच बेंडिंग मुवमेंट हा कुठला वेगळा लोड नाही आहे, तो बेंडिंग किंवा टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स असणार आहे आणि टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजेच बेंडिंग मुवमेंट आहे. फक्त तो बेंडिंग मुवमेंटमुळे तयार होतोय, मोमेंटिव्ह फोर्समुळे तयार होतोय, म्हणून त्याला आपण बेंडिंग मुवमेंट म्हणतोय. आणि या बेंडिंग मुवमेंटमुळे जो स्ट्रेस तयार होणार आहे
त्याला आपण म्हणणार आहे बेंडिंग स्ट्रेस. याच्यामध्ये न्यूट्रल ॲक्सिस जो आहे इथं इलॉंगेशनही असणार नाही आहे, कॉन्ट्रॅक्शनही असणार नाही आहे, त्यामुळे हा न्यूट्रल असणार आहे. याच्यावर कुठलाही फोर्स असणार नाही, तो झिरो असणार आहे, स्ट्रेस कुठलाही असणार नाही आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतोय न्यूट्रल ॲक्सिस. आणि याच्यामध्ये जो आउटर मोस्ट फायबर असेल, या आउटर मोस्ट फायबरमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस असेल आणि या आउटर मोस्ट फायबरचं डिस्टन्स म्हणजेच काय वायनं दाखवलेलं आहे, वाय मॅक्स दाखवलेलं आहे, वाय मॅक्स. चला काय सांगितलं आहे बघा, बेंडिंग स्ट्रेस इन्क्लुडेड ॲट एक्स्ट्रीम फायबर दॅट इज ग्रेटेस्ट डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस गिवन बाय. म्हणजे आता आपण जसं याप्रमाणे डिस्कस केलं, आउटर मोस्ट फायबरला मॅक्झिमम स्ट्रेस असणार आहे बेंडिंग मुवमेंटमध्ये, तो किती असतोय याला डिनोट केलं जाते सिग्मा बी मॅक्स एम अपॉन आय इज इक्वल टू वाय मॅक्स, यानं डिनोट केलं जाते. एम मीन्स व्हॉट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्रॉस सेक्शन, ज्या क्रॉस सेक्शनचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. आय इज द बेंडिंग मोमेंट ऍक्टिंग ऑन बीम, त्या बीमवरती जो बेंडिंग मोमेंट ऍक्ट होणार आहे तो असेल आय. आणि वाय मॅक्स इज द डिस्टन्स फ्रॉम द आउटर मोस्ट फायबर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. इथं कन्व्हर्जन काय केलं आहे, एम अपॉन आय डिवाइड बाय वाय मॅक्स, आणि आय डिवाइड बाय वाय मॅक्स म्हणजेच काय झेड. झेड इज द सेक्शनल मॉड्युलस. ओके, दिस इज द बेंडिंग स्ट्रेस. नेक्स्ट वन इज द ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस. व्हॉट इज द शियर स्ट्रेस? शियर म्हणजेच काय, एखाद्या बॉडीला एखाद्या मेंबरला आपण स्लाइसमध्ये कट करत असतोय किंवा फोर्समुळे तो स्लाइसमध्ये कट होत असतोय, त्याला आपण म्हणतोय शियर स्ट्रेस. ॲक्च्युली शियर स्ट्रेस दोन टाईपचे आहेत, एक आहे सिंगल ट्रान्सफर शियर स्ट्रेस, दुसरा आहे डबल ट्रान्सफर. पहिल्यांदा बघूया सिंगल ट्रान्सफर. व्हॉट इज सिंगल ट्रान्सफर? व्हेन अ सेक्शन इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग टँजेन्शियली. म्हणजे दोन फोर्सेस ॲक्ट झालेले आहेत, हे पॅरलल आहेत पण लाईन ऑफ ॲक्शन याची वेगवेगळी आहे. लक्षात आलं, टँजेन्शियल ॲक्ट झालेलं आहे. इथं सेंटरला तुम्हाला रिवेट दाखवलेला आहे, रिवेट घ्या किंवा पिनचं एक्झाम्पल घ्या. एक पिन दाखवलेली आहे, याच्यावरती फोर्स अप्लाय होते, वरती एक प्लेट आहे, खाली एक प्लेट आहे, एक डाव्या बाजूला उडते, एक उजव्या बाजूला उडते. डब्ल्यू हा फोर्स आहे. इट मे बी लीड टू शियर ऑफ द सेक्शन. इन सच केस द स्ट्रेस इंड्युस्ड और इंड्युस्ड इन द सेक्शन इज कॉल्ड ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस. याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस म्हणत असते. याचा फॉर्म्युला जो आहे हा डिनोट करतोय आपण टाऊनं डिनोट करतोय. हा टाऊ त्याचा नोटेशन आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो लोड अपॉन एरिया म्हणजे डब्ल्यू बाय ए. डब्ल्यू म्हणजेच काय, फोर्स अप्लाय टँजेन्शियल. टँजेन्शियल आपण जो फोर्स अप्लाय केलाय तो असेल डब्ल्यू. ए मीन्स व्हॉट, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द रिवेट. या रिवेटचा क्रॉस सेक्शनल एरिया ज्याचा डायमीटर जर डी असेल स्मॉल डी, तर एरिया किती झाला पाय बाय 4 डी स्क्वेअर झाला. आणि हा आपण एम स्क्वेअर मध्ये घेणार आहे. फोर्स जो असेल तो न्यूटन मध्ये असेल. स्मॉल डी इज व्हॉट, स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ रिवेट. रिवेटचा तो डायमीटर असणार आहे. ओके, म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर असं लक्षात येते की हा जो रिवेट आहे हा रिवेट दोन सेक्शनमध्ये वेगवेगळ्या विभागाला जाणार आहे. म्हणजेच एक फोर्स जो आहे तो याला डाव्या बाजूला ओढणार आहे, एक जो आहे तो उजव्या बाजूला ओढणार आहे. म्हणजे ही प्लेट एका बाजूला ओढणार, ही प्लेट एका बाजूला ओढणार, आणि इथे याचे शिअरिंग ॲक्शन होणार. शिअरिंग म्हणजेच काय, स्लाइस होणार आहे, त्यातून तो सेपरेट होणार आहे. लक्षात आलं, हे झालं सिंगल ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस. नेक्स्ट वन इज द डबल शियर. व्हॉट इज द डबल शियर? या ठिकाणी जर बघितला तर नकल पिनचं एक्झाम्पल इथे घेऊ शकतो आपण. याच्यामध्ये कसं आहे, ही जी पिन आहे याला दोन ज्या प्लेट आहेत त्या एका बाजूला ओढणार आहेत. जो डब्ल्यू लोड आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे डब्ल्यू बाय टू, आणि एक डब्ल्यू जो आहे अपोजिट डायरेक्शनचा तो एका बाजूला ओढणार आहे. म्हणजेच या पिनचं दोन वेगवेगळ्या सेक्शनमध्ये शियर होणार आहे, स्लाइस तयार होणार आहेत. इथं दाखवलेलं आहे, म्हणजे तीन भागामध्ये तो विभागाला जाणार आहे. याच्या फॉर्म्युलामध्ये फार काय फरक नाही आहे. जो एरिया आहे तो एरिया फक्त आपण ट्वाइस करणार आहे, 2 इंटू एरिया. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे त्यामध्ये. नेक्स्ट वन इज द टॉर्शनल शियर स्ट्रेस. जसा शियर स्ट्रेस ट्रान्सवर्स आहे तसा टॉर्शनल सुद्धा आहे. टॉर्शनल म्हणजेच काय, ट्विस्टिंग मुवमेंटमुळे जर एखाद्या बीमला एखाद्या रॉडला आपण जर ट्विस्ट केलं, एका साईडला फिक्स करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याला ट्विस्ट करणार आहे. ट्विस्टिंग ॲक्शनमुळं त्याचा जो फायबर आहे त्याचे फायबर जे आहेत ते स्लाइसमध्ये कट होणार आहेत, त्याला आपण म्हणतोय टॉर्शनल शियर स्ट्रेस. When a machine component is under the action of two equal and opposite couples, that is twisting moment or torque, then component is said to be in torsion and the stress induced due to torsion is called as a torsional shear stress. म्हणजे ट्विस्टिंग मुवमेंटमुळे जो फोर्स, ट्विस्टिंग मुवमेंटमुळे जो स्ट्रेस तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे टॉर्शनल स्ट्रेस. आणि हा टॉर्शनल स्ट्रेस जो आहे, जो याचा न्यूट्रल ॲक्सिस असेल, या न्यूट्रल ॲक्सिसला झिरो असणार आहे, कारण तिथं कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही आहे. आणि या न्यूट्रल ॲक्सिस पासून आउटर जो फायबर आहे त्याचं डिस्टन्स असेल स्मॉल आर म्हणजेच डी बाय टू. याचा जो डायमीटर आहे, डायमीटरच्या हाफ असणार आहे.
याची लेंथ जी आहे ती लेंथ एल कन्सिडर केली आहे. हे सगळं कशासाठी सांगतोय मी, कारण फॉर्म्युलामध्ये या गोष्टी सगळ्या येणार आहेत. आणि हा जो कॉम्पोनंट आहे याच्यावरून टॉर्शनल शियर स्ट्रेस जो आपण कॅल्क्युलेट करतोय तो या फॉर्म्युलाने करत असतोय आपण. हा बेसिक टॉर्शनचा फॉर्म्युला आहे, टॉर्शन इक्वेशन आहे. T upon J is equals to tau by R is equals to G theta by L. In that R is the what? Distance from the outermost fiber from neutral axis, म्हणजेच d/2. J is the polar moment of inertia for circular cross section. हा क्रॉस सेक्शन कसा आहे, सर्क्युलर आहे. त्याचा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतोय, π/32 d⁻⁴. हा याचा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द कॉम्पाउंड मटेरियल, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी या मटेरियलची. त्यानंतर थिटा इज द अँगल ऑफ ट्विस्ट, किती अँगल मध्ये याला आपण ट्विस्ट केला आहे तो आपण या ठिकाणी ॲज अ थिटा म्हणून घेणार आहे. आणि लेंथ ऑफ द शाफ्ट इज द एल. ओके, नेक्स्ट crushing stress. Crushing stress is the localized compressive stress induced at the surface of contact between two components. म्हणजे दोन वेगवेगळ्या कॉम्पोनंट मध्ये लोकलाइज स्ट्रेसमुळे जे होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे क्रशिंग स्ट्रेस. लक्षात आलं, क्रशिंग म्हणजेच काय, त्या पार्ट वरती त्या बॉडी वरती जो फोर्स अप्लाय होणार आहे त्या फोर्समुळे त्याचं क्रशिंग म्हणजे पावडर फॉर्म मध्ये तो कन्वर्ट होणार आहे. तो ब्रेक वगैरे होणार नाही आहे, त्या ठिकाणी दोन सेक्शन मध्ये विभागला जाणार नाही आहे. तो काय होणार आहे, क्रश होणार आहे तिथं, त्याला आपण म्हणतोय क्रशिंग स्ट्रेस. आणि हा जो क्रशिंग स्ट्रेस आहे हा ज्या मेंबरमध्ये जो असतो तो रिलेटिव्हली रेस्टमध्ये असतोय, रेस्टिंग पोझिशन असणार आहे, त्याला कुठलीही मोशन किंवा मुवमेंट असणार नाही आहे क्रशिंगमध्ये. म्हणजे नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू कॉम्पोनंट ज्यावेळी असेल त्यावेळी क्रशिंग होत असते. क्रशिंगचा फॉर्म्युला काय सिंपल आहे, लोड अपॉन एरिया. त्याचं डायला डिनोट करतोय आपण सिग्मा सी के. लोड काय असेल यामध्ये, डब्ल्यू हा लोड असेल जो आपण अप्लाय करणार आहे, आणि जो एरिया आहे तो प्रोजेक्टेड एरिया असेल, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट असेल प्रोजेक्टेड. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी आपण ही जी प्लेट आहे जिथं कॉन्टॅक्ट येणार आहे तो म्हणजे किती असेल, डायमीटर डी इंटू प्लेटची थिकनेस टी, आणि एन म्हणजेच काय, हाऊ मच नंबर ऑफ रिवेट्स वी युज्ड. सिंगल असेल डबल असेल, जेवढे नंबर ऑफ रिवेट असतील तेवढी क्वांटिटी आपण या ठिकाणी घेणार आहे. सिंगल असेल तर 1 असणार आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे क्रशिंगचं ते आहे क्वार्टर जॉईंट किंवा नकल जॉईंटमध्ये जे स्ट्रेस तयार होतोय त्याला आपण म्हणतोय क्रशिंग स्ट्रेस. नेक्स्ट बेरिंग स्ट्रेस. बेरिंग स्ट्रेस, क्रशिंग स्ट्रेस बोथ आर सेम, ओनली वन डिफरन्स इन दॅट दिस इज द इन बेरिंग स्ट्रेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू पार्ट्स at that time localized compressive stress at the surface of contact between two component of a machine. म्हणजे दोन मशीन कॉम्पोनंट मध्ये ज्यावेळी लोकलाइज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येणार आहे त्यावेळी दोन्हीमध्ये रिलेटिव्ह मोशन असणार आहे, रिलेटिव्ह मुवमेंट असणार आहे. म्हणजेच काय, क्रशिंग स्ट्रेसमध्ये कुठलीही मुवमेंट असत नाही आहे, याच्यामध्ये मुवमेंट असणार आहे. मुवमेंट असेल तर आपण या ठिकाणी लुब्रिकेशन सुद्धा करणार आहे. म्हणजे बेरिंग स्ट्रेस जिथं असतो तिथं लुब्रिकेशनही असणार आहे ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. आता हा जो क्रशिंग स्ट्रेस आहे, बेरिंग स्ट्रेस आहे, हा कुठं कुठं कन्सिडर करतोय आपण किंवा कुठं कुठं आपण हा स्ट्रेस अकाउंटमध्ये घेत असतोय. ते स्क्रू जॉईंट असतील, क्रँक पिन अँड लार्ज एंड बेरिंग्स इन आयसी इंजिन असतील, स्मॉल एंड ऑफ कनेक्टिंग रॉड अँड पिस्टन पिन एटसेट्रा या ठिकाणी आपण कन्सिडर करत असतोय. हा जो बेरिंग स्ट्रेस आहे यालाच आपण बेरिंग प्रेशर असं सुद्धा म्हणतोय. बेरिंग प्रेशर आणि बेरिंग स्ट्रेस दोन्ही सेम आहेत, दोन्ही वेगवेगळं नाही आहे, दोन्ही एकच आहे, यात कन्फ्युजन करून घेऊ नका. What is the bearing stress? It is denoted by PB. In that load divided by area. Load is the W and area is the projected area of contact. Length into diameter. Length म्हणजेच काय, how much length of the shaft inside the bearing. This is the length L and D is the diameter of the shaft. आणि या ठिकाणी L जी आहे ही L आपण युजली घेत असतोय 1.25 टाइम्स ऑफ द डायमीटर. जे डायमीटरच्या 1.25 पट आपण घेत असतो लेंथ बेरिंग स्ट्रेसला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रशिंग स्ट्रेस अँड बेरिंग स्ट्रेस? इन क्रशिंग स्ट्रेस टू मशीन components आर इन कॉन्टॅक्ट विथ each other and bearing stress two machine components are in contact with a small lubricating film. जसं सांगितलं त्याप्रमाणे बेरिंग स्ट्रेस मध्ये रिलेटिव्ह मुवमेंट असणार आहे दोन्ही कंपोनंट मध्ये, त्यामुळे त्या ठिकाणी एक लुब्रिकेटिंग फिल्म असणार आहे. तिथे लुब्रिकेटिंग फिल्म असणार नाही आहे कारण हे रेस्टला असणार आहे, कुठली रिलेटिव्ह मोशन असणार नाही आहे त्या कंपोनंट मध्ये. क्रशिंग स्ट्रेस मध्ये दुसरा पॉइंट आहे, देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू मशीन कंपोनंट, आणि या ठिकाणी मोशन असणार आहे बेरिंग स्ट्रेस मध्ये. एक्झाम्पल जर बघितलं तर नकल पिन इन्सर्टेड इन अ सर्क्युलर होल इन नकल जॉईंट. नकल जॉईंट मधली जी पिन आहे ती असेल, किंवा क्वार्टर इन्सर्टेड इन अ रेक्टँग्युलर स्लॉट इन
क्वार्टर जॉईंट मधली क्वार्टर पिन असेल. बेरिंग स्ट्रेसचे एक्झाम्पल काय काय, क्रॉस हेड अँड गाईड, स्क्रूड जॉईंट, क्रँक पिन इन बेरिंग आणि फल्क्रम पिन इन लिव्हर मध्ये फल्क्रम पिन सुद्धा बेरिंग स्ट्रेस अंडर येणार आहे. नेक्स्ट वन इज द इम्पॉर्टंट स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेस. आता प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजेच काय, काही वेळेला कसं असतंय, एकाच वेळेला नंबर ऑफ स्ट्रेसेस सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या मेंबरवरती. व्हेन अ कॉम्पोनंट इज सब्जेक्टेड टू सेव्हरल टाइप्स ऑफ लोड सायमल्टेनियसली इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द स्टेट ऑफ स्ट्रेसेस. म्हणजे कुठल्या टाईपचे स्ट्रेसेस आहेत हे डिटरमाइन करणं गरजेचं असते अशा वेळेला. आता हे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादा शाफ्ट जो आहे तो शाफ्ट बेंडिंग ॲज वेल ॲज ट्विस्टिंग दोन्हीमध्ये असणार आहे. तो बेंडिंगमध्ये सुद्धा असणार आहे, ट्विस्टिंगमध्ये सुद्धा असणार आहे एकाच वेळेला. लक्षात आलं. ट्विस्टिंग म्हणजेच काय, टॉर्कमध्ये सुद्धा असणार आहे. त्यावेळी प्रिन्सिपल स्ट्रेस आपण कन्सिडर करत असतो. याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. एक आहे प्रिन्सिपल प्लेन आणि प्रिन्सिपल स्ट्रेस. व्हॉट इज प्रिन्सिपल प्लेन, ए प्लेन ऑन विच ओनली नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट, नो शियर स्ट्रेस ऍक्ट. म्हणजे असा प्लेन ज्याच्यावरती फक्त नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट होणार आहेत, मग तो टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. शियर स्ट्रेसेस त्यामध्ये असणार नाही आहेत, त्याला आपण म्हणतोय प्रिन्सिपल प्लेन. प्लेन म्हणजेच काय, याची निग्लिजिबल थिकनेस असणार आहे प्लेनची. नेक्स्ट प्रिन्सिपल स्ट्रेस. व्हॉट इज अ प्रिन्सिपल स्ट्रेस, द मॅग्निट्यूड ऑफ नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन प्रिन्सिपल प्लेन. नॉर्मल स्ट्रेसची काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे आणि ती मॅग्निट्यूड ऍक्ट होणार आहे प्रिन्सिपल प्लेनवरती. तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तिथं पहिल्या फिगरमध्ये जे दाखवलेलं आहे याच्यावर नॉर्मल टेन्साईल फोर्स ऍक्ट होताना आपण बघतोय एक्स डायरेक्शनला सुद्धा आहे आणि वाय डायरेक्शनला सुद्धा आहे. दुसऱ्या फिगरमध्ये जर बघितला नॉर्मल फोर्स आहेत, नॉर्मल स्ट्रेसेस आहेत आणि त्या नॉर्मल स्ट्रेसेस बरोबर एक ट्विस्टिंग सुद्धा आहे. लक्षात आलं. शियर स्ट्रेस सुद्धा ऍक्ट होतं, यामध्ये टाऊ दाखवलेला आहे आणि हा जो आहे हा अँटी क्लॉकवाईज आहे. लक्षात आलं. आणि या फिगरमध्ये इनक्लाइंड सरफेस आहे, इनक्लाइंड सरफेसवर सुद्धा ट्विस्टिंग मुवमेंट अप्लाय झाले आहे. म्हणजे प्लेन हा रेक्टँग्युलर असू शकतोय किंवा इनक्लाइंड असू शकतोय. कुठल्याही प्लेनवरती प्रिन्सिपल स्ट्रेसेस ऍक्ट होऊ शकतात. यामध्ये मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे आता कसा काढायचा, मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन प्रिन्सिपल प्लेन, वेअर ॲज मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन प्रिन्सिपल प्लेन. प्रिन्सिपल प्लेनवरती जी मॅक्झिमम व्हॅल्यू नॉर्मल स्ट्रेसची ऍक्ट होणार आहे त्याला म्हणणार आहे आपण प्रिन्सिपल मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि याच नॉर्मल स्ट्रेसची जी मिनिमम व्हॅल्यू असेल ती प्रिन्सिपल प्लेनवर ऍक्ट होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. मग हा मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट केला जातोय, तर याचं नोटेशन आहे सिग्मा T1 मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आणि हा कॅल्क्युलेट जातोय सिग्मा x प्लस सिग्मा y डिवाइड बाय 2 प्लस 1/2 अंडर रूट सिग्मा x मायनस सिग्मा y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 टाऊ स्क्वेअर. याच्यानं आपण कॅल्क्युलेट करत असतोय. सेम फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस हा डिनोट करतोय आपण सिग्मा T2. फक्त एवढाच फरक आहे, या ठिकाणी प्लस साइन जे आहे ते या ठिकाणी फक्त मायनस आहे. अदर थिंग्स आर सेम. प्लेन ऑफ मॅक्झिमम शियर स्ट्रेस at right angle to each other and they are inclined at 45 degree to principal plane. प्रिन्सिपल प्लेन मध्ये जे प्लेन असतील ते 45 डिग्री मध्ये इन्क्लाइंड असणार आहेत. मॅक्झिमम शियर स्ट्रेस इज गिवन बाय 1/2 ऑफ द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द प्रिन्सिपल स्ट्रेसेस. म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेसेस मध्ये जे काय असतात त्याच्या 1/2 असणार आहे त्याचा अल्जेब्रिक डिफरन्स. म्हणजे टाऊ मॅक्स जो कॅल्क्युलेट केला, मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस जो कॅल्क्युलेट केला आहे तो कसा केला आहे, सिग्मा T1 मायनस सिग्मा T2 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 1/2 into bracket under root sigma x minus y bracket square plus 4 tau square. This is the maximum principal stress. म्हणजे एकापेक्षा जास्त स्ट्रेसेस एकाच वेळी ऍक्ट होत असतील तर अशा वेळेला आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस कन्सिडर करत असतो. थँक्यू.